आपल्या शरीरामध्ये अनेक विटॅमिन्स आहेत. त्याच्यातलं एक विटॅमिन असं आहे, की ज्याला एनर्जी विटॅमिन असंही म्हटलं जातं. या विटॅमिनचं आपल्या शरीरात सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तर हे विटॅमिन कोणतं आहे? तर विटॅमिन बी12. ह्याची कमी होण्याची काय कारणं आहेत? किंवा यामुळे कोणती लक्षणं आपल्या शरीरात दिसतात? यासाठी आपल्या आहारामध्ये कोणते बदल करायला पाहिजेत? हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिटॅमिन बी12 तुमच्या शरीरात कमी होण्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे की तुमच्या आहारामधून त्याचे सोर्सेस कमी प्रमाणात घेतले जाणे. याचबरोबर तुम्ही आहारात व्हिटॅमिन बी12चे सगळे पदार्थ घेताय, परंतु तुमच्या शरीरात त्याचं शोषण किंवा त्याचं ॲब्सॉर्प्शन योग्य रीतीने होत नाहीये. याचबरोबर तुम्हाला पित्ताचा त्रास आहे, त्यामुळे वारंवार तुम्ही अँटासिड घेताय, यामुळेही तुमच्यामधलं व्हिटॅमिन बी12 कमी होऊ शकतं. त्याचबरोबर स्त्रियांमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचा जास्त वापर केल्यामुळेही या व्हिटॅमिन्सची कमतरता जाणवते. अँटिबायोटिकचा अतिप्रमाणात वापर किंवा तुम्हाला IBS सारखे म्हणजे गृहिणीसारखे आजार असतील, तरीही तुमच्या शरीरातली व्हिटॅमिन बी12 याची कमतरता जाणवते. तर हे व्हिटॅमिन बी12 आपल्या शरीरात नेमकं कसं काम करतं? तर आपल्या शरीरातील रेड ब्लड सेल हेल्दी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी12 खूप महत्त्वाचं काम करतात. त्याचबरोबर DNA सिंथेसिससाठी, त्याचबरोबर सेंट्रल नर्व्हस सिस्टमवर याचं खूप चांगलं काम होतं. तुमचा आय विजन व्यवस्थित ठेवण्यासाठी, मेंटल हेल्थसाठी या व्हिटॅमिनचा खूप चांगला वापर होतो. भारतामध्ये जवळ-जवळ 60% लोकांमध्ये व्हिटॅमिन बी12ची डिफिशियन्सी आढळते. ही व्हिटॅमिन बी12 डिफिशियन्सी जर तुमच्या शरीरामध्ये असतील, तर कोणती लक्षणं जाणवतात? तर सगळ्यात पहिलं लक्षण आहे ते म्हणजे थकवा. तुम्हाला वारंवार थकवा येतो, मूड स्विंग्स होतात. त्याचबरोबर सतत वारंवार तोंड येते. विसरल्यासारखं वाटते, झोप लागत नाही. तर अशा लक्षणांमध्ये तुम्ही तुमच्या आहारामध्ये कोणते बदल करायला हवेत? तर सगळ्यात पहिलं व्हिटॅमिन बी12चा मेन सोर्स तो म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ. दुधामध्ये व्हिटॅमिन बी12 हे जास्त प्रमाणात असते. जर तुम्हाला दूध पचत नसेल, तर तुम्ही ताजे लावलेले दही किंवा ताकाचाही वापर करू शकता. व्हिटॅमिन बी12चा दुसरा सोर्स आहे तो म्हणजे पालक. पालकची भाजी यामध्ये व्हिटॅमिन बी12 जास्त प्रमाणात असतं, परंतु पालक हे अगोदर धुवून घ्यावं. जर तुम्ही चिरून ते धुवून घेतला, तर हे व्हिटॅमिन त्यातून निघून जातं. त्यामुळे पालकाचा रसही यामध्ये तुम्हाला जास्त फायदेशीर ठरतो. यानंतरचा सोर्स म्हणजेच ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्समध्ये बदाम, अक्रोड, अंजीर, मनुका यांचा वापर तुम्ही करू शकता. काही जणांना उष्णतेची तक्रार असते. अशा वेळी ड्रायफ्रुट्स पाण्यात भिजवून त्यानंतर 1-2 तासाने तुम्ही ते खाऊ शकता. यानंतरचा सोर्स म्हणजेच मोड आलेली कडधान्य. याचा आठवड्यातून एकदा तुमच्या आहारामध्ये तुम्ही समावेश करू शकता. परंतु मोड आलेली कडधान्ये ही कच्ची खाऊ नयेत. यामुळे वातवृद्धी होते. यासाठी त्यांना तुम्ही उकडून तसेच तूप, जिरे, मोहरी, हिंग याची फोडणी देऊन त्याचं सेवन करू शकता. यानंतरचा सोर्स म्हणजेच अळशी, भोपळा, जिरे यांच्यामध्येही व्हिटॅमिन बी12 आढळते. यानंतरचा व्हेजिटेरियनमधला पदार्थ म्हणजेच आंबवलेले पदार्थ. यामध्ये काय होतं, की जेव्हा आंबण्याची प्रक्रिया होते, त्यावेळी बॅक्टेरियल प्रोसेस होते आणि त्यामधून व्हिटॅमिन बी12 आपल्याला मिळते. यासोबतच तुम्ही चीज आणि पनीर हे पदार्थ सुद्धा तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता. व्हिटॅमिन बी12च नाही तर इतरही जे विटॅमिन्स आहेत ते आपल्या शरीरामध्ये योग्य रीतीने असणं आवश्यक आहे. तरच आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं. तर भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसोबत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा.